आजची सकाळ एकदम अशी फ्रेश झाली होती. जर तुम्ही संध्याकाळी या कामाला अगदी अर्धा पाऊण तास दिला ना, तर सकाळी किचन एकदम फ्रेश दिसतं आणि स्वयंपाक करायला सुद्धा तितकाच उत्साह येतो. म्हणजे अजिबात असा गोंधळ वगैरे होत नाही. अगदी पटकन स्वयंपाक तयार होतो. तर मस्त असं किचन तर रात्रीच आवरलेलं होतं, त्यामुळे सकाळी एकदम फ्रेश वाटत होतं. 6-6:30 वाजले होते, कारण त्याच्यानंतर आमचं एक पार्सल आलं होतं, ज्या की मिल्क बास्केटवरून आम्ही काही भाज्या ऑनलाईन मागवल्या होत्या. आणि मिल्क बास्केटवरून खूप छान पार्सल येतात. अगदी फ्रेश भाज्या वगैरे असतात. नंतर सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. शिवण्या स्कूलला निघाली होती. तर ही बघा कशी बाय करते. दादा तिला सकाळी स्कूलला सोडतो आणि मग नंतर मी 1 वाजता आणायला जाते. दादाचं ऑफिसचं टायमिंग आणि शिवण्याचं टायमिंग एकच असल्यामुळे तो सोडतो तिला जाताना. त्याच्यानंतर दुपारी मुलींना भूक लागली होती, म्हणून मी छान असा मस्त चीज डोसा बनवला. वेगळं असं काही नाही, जो आपण डोसा बनवतो त्याचं पीठ आहे, त्याचा छान मस्त पेपर डोसा बनवला आणि त्याच्यावरती थोडंसं चीज किसून टाकले, थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकले की मस्त असा डोसा तयार होतो. कधीतरी असा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमीच असं पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा घरीच आपण असं हेल्दी फूड मुलांना बनवून देऊ शकतो. आणि छान असं दोघी जण मिळून मस्त खात होत्या आणि दोघींना सुद्धा डोसा हा प्रकार खूप आवडतो. मग तो कशाचा जरी डोसा दिला ना, तरी त्या अगदी आवडीने खातात. त्याच्यानंतर दुपारी असा काहीतरी यांचा मेकअप चालू होता. हा शिवण्याने सर्वज्ञाचा मेकअप केला होता आणि ती सांगत होती की छान असा मेकअप केलाय. दिवसभर यांचा असा काहीतरी गोंधळ चालू असतो. आता दीदी आमचा मेकअप करणार म्हटल्यानंतर आम्ही कपडे सुद्धा दीदीचेच घालतो. कारण किती जरी मोठी झाली तरी ते दीदीचेच कपडे घालायचे असतात. आणि छान असं दोघी बाल्कनीमध्ये खेळत होत्या. म्हणजे दिवसभर या घरामध्येच असतात, खूप पसारा करतात पण छान खेळतात.